नागपूर येथील यशवंत स्टेडियम येथे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनास बसलेले माजी सैनिक येत्या 13 डिसेंबरला सकाळी 9 वाजता भव्य मोर्चा काढून विधान भवनावर धडकणार आहेत। महाराष्ट्रातील सैनिकांच्या विविध संघटना यात सहभागी राहतील। राज्यपाल कोट्यातील प्रत्येक विभागातून एक माजी सैनिकाला आमदार म्हणून आरक्षण द्यावे, तसेच सैनिकांच्या वीर पत्नी आणि पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी, या दोन प्रमुख मागण्या सरकारकडे मांडणार असून 9 डिसेंबर पासून यशवंत स्टेडियम नागपूर येथे एल्गार सैनिक एकता समिती धरणे आंदोलनावर आहेत। निसर्गार गुणवंत सोमकुवर संपूर्ण देशाला माहित आहे, दिल्ली पासून गल्लीपर्यंत जनप्रतिनिधी पासून तर एका सामान्य माणसापर्यंत जे रात्री आरामात झोप घेत आहेत ते कोणामुळे? भारतीय सशस्त्र सेनेमुळे। आणि त्या सैनिकांच्या ज्या मागण्या आहेत सरकारने लवकरात लवकर मान्य करावा, त्यासाठी आम्ही येत्या 13 तारखेला यशवंत स्टेडियम पासून आमचा एल्गार मोर्चा निघणार आहे। सर्वांना विनंती आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की त्यांनी मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे। जय हिंद। एल्गार सैनिक एकतेचा आवाज सर्व संघटने सैनिक परिवार महाराष्ट्राचा। आपण आज नागपूर यशवंत स्टेडियमवर आपल्या दोन मागण्यासाठी बसलेलो आहोत। एक आपली मागणी आहे, आपल्याला राज्यपाल कोट्यातून 2 आमदार जे आपल्या सैनिक नेतृत्वासाठी मिळावं आणि अनुकंप माध्यमातून शहीद सैनिक पत्नी या ऍक्सिडेंटली डेथ सैनिक यांच्या पत्नीस पाल्यास नोकरी मिळावी, यासाठी आपण या विशिष्ट 2 मागण्यासाठी नागपूर यशवंत स्टेडियमवर बसलो आहे। तरी महाराष्ट्रातील सर्व वीर नारी वीरांगना सैनिक परिवार यांनी वेळ योगदान आणि सर्वच गोष्टी करून सनी या आंदोलनाला यशस्वी करण्यासाठी समर्थन द्यावे हीच अपेक्षा करतो। जय हिंद। प्रतिनिधी अनिल बालपांडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।